एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक किल्ला. रत्नागिरी जिल्ह्यातील सह्याद्रीच्या रांगांमध्ये समुद्रसपाटीपासून 2535 फूट उंचीवर उभा असलेला महिमतगड. सह्याद्रीच्या उंच रांगांमध्ये उगम पावणाऱ्या नद्यांच्या वाटेवर अनेक धबधबे दिसतात. संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर धबधबा हा निसर्गाच्या अशाच सुंदर आविष्कारांपैकी एक आहे. मार्लेश्वर धबधबा आणि मंदिराला अनेक पर्यटक भेट देतात. पण इथून हाकेच्या अंतरावर असलेला महिमतगडाला कोणीही भेट देत नाही. या प्रवासात आपण या किल्ल्याचा इतिहास, सौंदर्य आणि विस्मृतीत गेलेल्या गोष्टींचा शोध घेणार आहोत. संगमेश्वर ते कोल्हापूर बाजारपेठेला जोडणारा प्राचीन घाट रस्ता कोंडीच्या संरक्षणासाठी महिमतगड बांधण्यात आला. गुड मॉर्निंग मंडळी. आज आपण आलोय महिमतगडाला भेट देण्यासाठी. आपल्या गाड्या समोर पार्क केल्यात. महिमतगडाकडे जाण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील देवरुख गाव गाठावे लागते. देवरुख पासून 10 किलोमीटर बेल्लारी गाव आहे. तिथून रस्ता कुंडी आणि निगुडवाडी या 2 गावांकडे फाटतो. खाजगी वाहन असल्यास निगुडवाडीहून किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर जाता येते. पुढील तासभराचा ट्रेक तुम्हाला किल्ल्याच्या शिखरावर पोहोचवतो. चढाई करताना सह्याद्रीच्या पर्वतरांगा तुमचे स्वागत करतात. ओके, सो आता आपण 10-15 मिनिटं चाललोय आणि अशा एका पठारावरती येऊन पोहोचलोय. समोर आपल्याला एक बुरुज दिसतोय. तो स्टार्टिंगचा बुरुज आहे. तुम्हाला दाखवतो. हा जो इथं समोर दिसतोय तो पहिला बुरुज लागतोय आपल्याला. हा महिमतगडाचा पहिला बुरुज. सो चला, आता आपल्याला वरती जायला फक्त 10-15 मिनिटं अजून लागतील. त्यानंतर आपण त्या बुरुजाच्या इथं पोहोचू. तर आपल्याला हे तुटलेल्या पायऱ्यांचे अवशेष दिसत आहेत. आता पूर्णपणे तुटून गेलेत त्या. अशा प्रकारे पहिल्या पायठ्या होत्या. हे बघू शकता, अवशेष कसे खाली पडून आलेत. ह्या किल्ल्याची फार मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. आणि आपल्याला इथे समोर दिसतंय हे शरीराचे असे अवयव बनवून ठेवलेले आहेत. असं ऐकलं होतं की ते नवस करतात तो पूर्ण होतो. त्या जागेवरून पुढे येऊन आपल्याला इथे बोर्ड लागलेला दिसतोय. त्यावरती संपूर्ण किल्ल्याची माहिती दिली. या किल्ल्यावरती काय काय आपल्याला बघायला भेटेल त्या सर्वांची इथे माहिती दिली आपल्याला. समोरच आपल्याला इथे एक प्रवेशद्वार दिसतंय. पूर्ण हे दरवाजा. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या दगडी तटबंदीचे अवशेष दिसतात. गडाच्या मुख्य दरवाजावर संरक्षक मंडप असून त्याची रचना आजही ठीकठाक अवस्थेत आहे. या प्रवेशद्वाराच्या एंट्री करून समोर आपल्याला पूर्ण किल्ल्याची रचना दिसते. या प्रकारे पूर्ण किल्ल्याची रचना आहे. त्याला पूर्ण एक्सप्लोर करून परत रिटर्न जायचं. हे रांगडा साहेब ट्रेकर्स कोल्हापूर. ओके, कोल्हापूरतून हे मित्र आलेत. बाय. आणि आपल्या उजव्या साईडला एक तलाव दिसतंय. मोठं तलाव आहे इथे. त्यानंतर समोरच एक मंदिर दिसतंय. त्या मंदिरातही जाऊ. ओके मंडळी, तर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करू आणि मंदिर बघूया आपण. हे मंदिर आई विठ्ठला देवीचं मंदिर आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्याला काकी जिलेबी देत आहेत. तर थँक्यू काकी. काकी आपल्याला एक माहिती देत आहेत. मी महसूल विभागातर्फे तलाठी बामनली निवे आता माझ्याकडे चार्ज असल्यामुळे मी इथं ध्वजारोहणासाठी आलेली आहे. माझ्यासोबत आपले या गावचे निगुडवाडी गावचे पोलीस पाटील आहेत आणि सोबत आपले वेलवणकर कॉन्स्टेबल आहेत. तर आम्ही तिघांनी आता एक सकाळी ध्वजारोहण केलेलं आहे. तर आम्ही संध्याकाळपर्यंत थांबणार आणि 5च्या नंतर तो उचलणार आणि मग आम्ही खाली जाणार. हा आपला नित्यक्रम असतो. तसा यंदा पण आता हे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे अशा आपल्या इथं ध्वजारोहण केलं जातं. ओके, अशा प्रकारे दरवर्षी ध्वजारोहण होतं. आपला तिरंगा समोर फडकलाय. तर दरवर्षी अशाप्रमाणे ध्वजारोहण होत आहे. त्या मंदिराच्या समोर येऊन आपल्याला 3 तोफा दिसत आहेत. 2 लहान तोफा आहेत आणि एक मोठी तोफा आहे.
अशा प्रकारचे हे दाट जंगल आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्ण एकदम जंगल एरिया. आता आपण पूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा मारतोय. आपण डाव्या साईडने चालू केले तसं आपण गोल फिरून पूर्ण त्या किल्ल्याला भेटा मारतोय आणि किल्ल्यावर सगळ्या वास्तू आपण एक्सप्लोर करतोय. तो आता आपण आहोत एका बुरुजावरती. हा पूर्ण असा दिसतो तो बुरुजाचा एरिया आहे. या प्रकारचा पुरं जंगल वाढून गेलंय. माझी अशी इच्छा आहे तुमच्याद्वारे की शासनातर्फे ही साफसफाई झाली पाहिजे, कारण अशा किल्ले आपल्याला वाचवायला पाहिजे, कारण आपली गरज आहे ती. कारण आता आपण वाचवलं नाही तर आपल्या पुढच्या पिढीला या किल्ल्यांचा इतिहास काहीच आपल्याला बघायला मिळणार नाही. तर असं हे पूर्ण बुरुज आहे. आपण पुढे जात नाही कारण जंगल भरपूर वाढलंय. तर समोर जाऊया चला. ही तटबंदी पूर्ण वरती गेली अशी आणि ह्या साईडला खाली दरी, एकदम डायरेक्ट खोल दरी आहे आणि समोर एक मंदिर दिसतंय. आपल्याला तटबंदी बघायची आहे. ही तटबंदी बघ किती आहे लांब आहे. त्या टोकापासून ते या टोकापर्यंत ही अशी पूर्ण ब्रॉड तटबंदी अशी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये ते झाड आलंय. तर ही तटबंदी कधी खाली जाऊ शकते अशी एवढी जाड. म्हणजे हा किल्ला बांधणाऱ्यांचा एक अभ्यास पूर्ण असा अभ्यास करून हा किल्ला बांधलेला दिसतो आपल्याला. काही ठिकाणी आपल्याला पाहतोय पूर्ण साबूत किल्ल्याची तटबंदी दिसते आणि याच्यामध्ये एक आश्चर्य म्हणजे हे दगड असेच रचले गेलेत. याच्यामध्ये काही मिश्रण सिमेंट अशा प्रकारचं कोणत्याच प्रकारचं दिसत नाही आपल्याला. इथे आपल्याला नीट दिसतंय हे बघा. याच्या आतमध्ये काही मिश्रण वगैरे काहीच नाही. दगड फक्त रचले गेलेत वरती, तरी पण अजून ती तटबंदी साबूत आहे. आपल्या जवळचाच एक गोष्ट सांगतो तुम्हाला. चिपळूणचा ब्रिज तो तुम्ही बघितलाच कशा प्रकारे पडला. म्हणजे अशी आता सध्याची परिस्थिती आहे आणि हे पहिल्या काळातलं बांधकाम दिसतंय आपल्याला. तर विचार करायचा आणि आपल्या या गड किल्ल्यांना जपा. इथं आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं फूल दिसतंय. त्याला 1 2 3 4 5 असे बदाम आकारासारखे ते फुल आहे आणि हे स्टार आकारासारखं आहे फुल. हे बघा, हे ह्याला फुलायला टाइम आहे आणि हे फुललेलं किती मस्त वाटतंय. एक नंबर. अशा प्रकारे अद्भुत नजारे आपल्याला या कोकणात किंवा महाराष्ट्रात पाहायला मिळतात. तर तुम्ही किल्ल्यांना नक्की भेट द्या. आणि हे बघा, या पाण्याची ना खाच खोदली ना भरपूर लागते. याच्यावरती काटे दिसते तुम्हाला. कसरू नसतं माहिती आहे तसे या प्रकारचे काटे आहेत आणि हे अंगाला लागले की भरपूर खास लागते. त्यामुळे तुम्ही या तर फुल स्लीव्स पॅन्ट फुल अशा प्रकारचे घालून या. मला खास लागणार नाही. आणि तुम्हाला दाखवतो हे एक आपल्याला एक बुरुज दिसतं. आपण थोडं आतमध्ये जाऊ. आपल्याला दिसतं एक नवीन प्रकारचं फुल पाहायला मिळतंय. या जांभळ्या कलरचं आहे आणि हे फुल पाहायला मिळत आहे. अशा 2 प्रकारची फुलं आपल्याला वेगवेगळी पाहायला भेटली. त्याच्या आधी आपण हे बघितलं नव्हतं. आपल्याला ही एक माची दिसते या किल्ल्याचं शेवटचं टोक आणि या साईडला आपल्याला एक खड्डा दिसतोय. त्या साईडला तटबंदी, त्याच्या आतमध्ये ही दुसरी तटबंदी. नमस्कार मंडळी. महिमतगडाच्या येण्यासाठी आपल्याला 2 वाटा आहेत. एक कोंडी मार्गे आणि निगुडवाडी मार्गे. आपण निगुडवाडी मार्गे आलोय. तुम्हाला किल्ल्यावरती यायचं असेल तुम्ही गुगल सर्च करा, त्यावरती माहिती घ्या आणि माहितीनुसार या किल्ल्यावरती या. कारण या किल्ल्याच्या वाटा अजूनपर्यंत इतक्या माहिती नाहीत, कारण या किल्ल्यावरती कोण जास्त येत नाही. त्यामुळे या किल्ल्याची जास्त माहिती आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि या किल्ल्यावरती आपल्याला 10 बुरुज बघायला मिळतात. त्यातले आपण आता 4था बुरुज एक्सप्लोर करतोय. या बुरुजावर येण्यासाठी आपण पहिल्या टोकापासून इथे पर्यंत आपल्याला अर्धा तास गेला असेल ना. आपल्याला अर्धा तास गेलाय. अजून आपल्याला उजवी साईड एक्सप्लोर करायचे. आपण डाव्या साईडून आलो होतो, त्यानुसार आपण किल्ल्याला घेरा मारून किल्ला उतरायचा आहे. तर आपल्याला हे 4 बुरुज बघता येतात. बाकी झाडी वाढले त्यामुळे आपल्याला किल्ला जास्त पाहायला मिळता येत नाही. त्या किल्ल्यावरती एक बाले किल्ला आहे, त्या किल्ल्यावरती जाऊ. समोर आपल्याला एक दिसतंय वरती समोर एक झेंड्याची घाटी लावलेली आहे, तो आहे तिकडे बाले किल्ला. तर आपल्याला तिकडे जायचं आहे. आणि ह्या किल्ल्याचा हे टोक आहे माची. तर यावरून पूर्ण 360 नजारा दिसतोय. सो आपण आता ती माची एक्सप्लोर करून तसंच रिटर्न पाठी येतोय. आणि एक आपल्या डाव्या साईडला एक वाट जाते, त्यानुसार आपण वरती येतोय. तिथून आपण दिसतोय तो ते एक छोटा दरवाजा आहे. खालून आपल्याला एक दरवाजा वाटत छोटा, पण इथे येऊन दिसतोय तर एक भग्नावस्थेत मंदिर दिसते आपल्याला.
त्याच्या आतमध्ये काही समजून येत नाही, पण भग्न अवस्थेत हे मंदिर आहे. सो त्याच्याच उजव्या साईडने बाजूने रोड जातोय, तिथून आपल्याला वरती जायचंय. तो आता आपण बाले किल्ल्याच्या दिशेने जातोय. जो माझ्या पाठचा भाग बघताय तो बाले किल्ला आहे. आपल्या डाव्या साईडला लिंगाचा डोंगर दिसतोय. तो समोर जे हिरवगार पूर्ण झाले ना, तो लिंगाचा डोंगर आहे. त्याच्या खालीच आपल्याला मार्लेश्वर ही बघता येतो. हे आपल्याला दिसतंय जंगली कडीपत्ता. या आपल्या घरचा कडीपत्ता असतो ना, तो असा नसतो, पण हा जंगली कडीपत्ता आहे. याचा वास बघूया आपण. जंगली नाही, खरा आहे. वास एकदम भारी येतोय. फायनली आपण या बाले किल्ल्याच्या उंच भागावर आलोय. उंच म्हणजे हे लास्ट टोक आहे उंचावरचं. आपण चढू. सो नाव वी आर गोइंग टू टेहांडी बुरुज. तो समोर टेहांडी बुरुज आहे. इथे जायचं आपल्याला. इथे 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 तिकडे जायला वाट नाही, पण आपण वाट शोधत जातोय. हा काय जसं जायला लागतं आपल्याला. तो राहिला समोर आपला टेहांडी बुरुज. तर आपल्याला जायचं अजून तिथे. आणि ही वाट निसर्डीची वाट आहे. त्या निसर्डीच्या वाटेने आपण खाली जातोय. एवढ्या जंगलातून आपल्याला जायला लागतं मित्रांनो. आपल्याला वाट, जंगल खूप वाढलं इथलं. तो आपण वाट काढत जातोय. ही पूर्ण जंगल. ओके, फायनली आपण या टेहांडी बुरुजावर आलोय. मस्त पायऱ्या केल्या. जंगल भरपूर वाढलंय, त्यामुळे रिस्की वाटतंय, पण भारी बघण्यासारखं इथे. सो मंडळी, आपण टेहांडी बुरुज एक्सप्लोर केल्यानंतर इकडे समोर येऊन आपल्याला दोन वाटा दिसतात. एक जाते खाली आणि एक जाते आपल्या राईट साईडला. ठीक आहे, तर आपल्या राईट साईडला जायचंय आणि समोर आपल्याला एक अवशेष दिसत आहेत, ते पाहू. चला. हा राजवाडा असू शकतो. म्हणजे हे समोर खांब दिसतात. हे खांब उभे करण्याची जागा. आणि हे तर पूर्ण जंगल वाढलंय. याच्यामध्ये एक मोठं 2-3 झाड झालेत. अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आहे. ओके, नंतर आपण समोर जातोय आणि या साईडला आपल्याला पाण्याची टाकी आहे. तर रिटर्न आपण फिरून पूर्ण किल्ला गोल फिरून ज्या स्टार्टिंग पॉइंटला होतो त्या स्टार्टिंग पॉइंटला आता जातोय. ओ वाव, हे भलं मोठं एक पाण्याचं खांब टाका आहे. काहीच बघा ना केवढं मोठं आहे, मस्त वाटतंय. अशा प्रकारचं हे खांब टाका आहे. त्यात पाणी पण आपल्याला बघायला मिळतंय आणि हे पाणी आपण पिऊ शकतो. खूप मोठं आहे, आतपर्यंत गेलंय. चला आपण पुढची वास्तू. इथंही टाका असावं, हे पण पूर्ण बुजून गेलंय. चला, नमस्कार मित्रांनो. आता आपली जायची वेळ. आपण आता महिमतगड एक्सप्लोर केलाय. आता आपण निघालो घरी. तर तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.